तो एक राष्ट्रद्रोहाचं त्यानं काम केलाय, तो राष्ट्रद्रोहीच आहे. तो ज्यावेळी समोर त्याचा चेहरा दिसला त्यावेळी मला फक्त एक राष्ट्रद्रोही, ह्या राष्ट्राचा अवमान करणारा एक भयानक आदमी दिसत होता. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. मला माझा राग अनावर झाला. माझा न्यायपालिका विश्वास आहेच, पोलिसांच्यावरती विश्वास आहेच, परंतु ते समोर दिसल्यावर राष्ट्रद्रोही समोर आल्यावर काय होईल तुमची आमची अवस्था, त्याचा कडलोटच झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर शिवसेनेचा. ही ताकद कुणाची? शिवसेनेची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. शिवछत्रपतींच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेल्या प्रशांत कोरडकरवर काल कोर्टातच हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या वकील भोसले यांची आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कशा भावना होत्या, तीव्र भावना होत्या काल कोर्टातच तुम्ही प्रशांत कोरडकरवर हल्ला केलेला आहे? राष्ट्र निर्माते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान न भूत न भविष्य असं व्यक्तिमत्व होऊन गेले. छत्रपती शिवरायांच्याबद्दल बोलणं, अनादरपणाने बोलणे, त्यांचा अवमान करणे हे राष्ट्रीय एकात्मतेला तळा जाण्यातला हा प्रकार आहे. आणि हा आपल्या देशाला न पडण्यासारखा आहे, कारण अगोदरच आपला देश अनेक वर्षे जुलमी राजवटीतून आपण बाहेर पडलोय. आणि जर आमच्या देशामध्ये, जर आमच्या देशाच्या विरोधामध्ये बोलणारे जर अशी व्यक्ती असतील, विषयावरी विष पेरणारी लोक, तरी वेळ नष्ट झाले पाहिजेत. आणि तो एक राष्ट्रद्रोहाचं त्यानं काम केलाय, तो राष्ट्रद्रोहीच आहे. तो ज्यावेळी समोर त्याचा चेहरा दिसला त्यावेळी मला फक्त एक राष्ट्रद्रोही, ह्या राष्ट्राचा अवमान करणारा एक भयानक आदमी दिसत होता. त्याच्यामुळं माझ्यातला जो शिवप्रेम आहे, भारतीय नागरिक जे माझ्या मनामध्ये जे विचार आहे, राष्ट्राभिमान आहे, ते बाहेर आला आणि ती घटना घडली काल. खरं तर तुम्ही पेशाने वकील देखील आहे आणि कोर्टातच अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग कोर्ट देखील तुमच्यावर कारवाई करू शकते? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, न्यायपालिका न्याय देण्याचं काम करतात. आपला सर्वांचा विश्वास सगळ्यांचाच आहे. त्या ठिकाणी मी वकील आहे, अनेक वेगवेगळ्या भूमिका बजावणारे लोक होते. प्रत्येकानं आपापलं प्रोफेशनल हे बाजूला ठेवावं लागतं. ज्यावेळी देशावरती, राष्ट्रावरती असं संकट येतं, त्या विषारी जे काय प्रवृत्ती आहेत त्या नष्ट करायच्या वेळी आपण कोण आहोत हे नंतर, फक्त आपण भारतीय नागरिक आहोत ही जबाबदारी आपण आपल्या विचारामध्ये, कार्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी व्यक्त होत असतं. तसं माझ्यातून शिवप्रेमी एक भारतीय नागरिक जी काय जबाबदारी आहे, जे कर्तव्य आहे, ते पार पडले गेले. खरं तर वारंवार अशा प्रकारे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा अन्य महापुरुषांचे असतील, वारंवार अशा प्रकारे अवमानकारक वक्तव्य येत आहे. मग काय त्यांना सांगायला? राज्य सरकार, केंद्र सरकार या सगळ्यांनी एकत्र यावं आणि कठोर कायदा करावा. या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा जाऊ नये. कोणत्याही महापुरुषांच्या वरती, युगपुरुषांच्या वरती समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये असं विधान होणार नाही. यासाठी कठोर कडक कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणी या कोरडकरपासून करा. आणि जो राहुल सोलापूर कुठे आहे त्याला आणा, ते जेम्स नेला वापरत आणा. हे अशी कोण कोण बोलल्यात ना, रोज एक ना एक या लागलाय, काय या लागल्यात, आणि यांना भिजी नाही ना कशाची. म्हणून यांच्यावरती कडक कायदा करा. केंद्राचा, राज्याचा सगळ्यांनी एकत्र या, आपलं पक्ष बाजूला ठेवा आणि फक्त मातृभूमीसाठी, त्या राष्ट्रध्वजासाठी एकत्र या आणि असली घाणेरडी विषारी प्रवृत्ती कायमच नष्ट करा. असली कडक कायदा करावा अशी माझ्यासारख्या असंख्य शिवप्रेमिकांची इच्छा आहे. खरं तर अशा प्रकारे कारवाई जर होत नसेल तर तुमच्यासारखे असे शिवभक्त निर्माण होतील? स्वाभाविकच आहे, स्वाभाविकच आहे ना. ही पिल्लावर जी आहे ते आमच्या बाउंड्रीवरती जे जवान लढायला द्यायला आहे, त्याचं मनोभाव वाढवणार आहे का खच्चीकरण होणार आहे, ते कुणालाही न पडण्याची गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं व्यक्त होत असतो. मला माझा राग अनावर झाला. माझा न्यायपालिका विश्वास आहेच, पोलिसांच्यावरती विश्वास आहेच, परंतु ते समोर दिसल्यावर, राष्ट्रद्रोही समोर आल्यावर काय होईल तुमची आमची अवस्था, त्याचा कडलोटच झाला पाहिजे. आपल्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देखील आहेत. तुम्ही आता यांचा सत्कार केलेला आहे कार्तिनी, हे सगळा घटना घडल्यानंतर काय भावना आहेत? भावना, ते जे अमित भोसले, वकील अमित भोसलेने जे केलं ते योग्यच केलं. ही सुरुवात आहे महाराष्ट्रातली आणि कोल्हापुराचा आम्हाला जास्त अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जे थोर पुरुष आपले आहेत, शाहू फुले आंबेडकर, यांचा अपमान वारंवार ह्या काही वर्षात होत आहे. आणि कधी होत आहे? भाजपची सत्ता केंद्रात आहे, राज्यात केंद्रात सत्ता त्यांची भाजपची आहे
आणि ह्या लोकांनी ठरवून ही पिलावल सोडलेली आहे की जेणेकरून छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचं नाव कमी व्हावं, यांना कमी लेखावं, ह्या पद्धतीने घाणेरड आणि गलिच्छ राजकारण करतायत. पण कितीही वर्ष झाली तरी हे थोर पुरुष आमचे दैवत आहेत, त्यांना कमी लेखण्याचं काम कुणी करू शकणार नाही. वास्तविक कायदा कडक केला पाहिजे. थोर पुरुषांचा अपमान झाला तर त्याच्यावर राष्ट्रद्रोह नाही तर त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. नाही तर कायदाच होणार नसेल तर कायदा आमच्यासारख्या शिवभक्तांना आणि आमच्यासारख्या शिवप्रेमींना, शिवसैनिकांना कायदा हातात घ्यावा लागेल आणि यांच्या डोक्यात कोल्हापुरी पायतानच मारलं पाहिजे की नाही चालणार. या महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही, हीच भूमिका हळूहळू तयार झालेली आहे. आणि त्याची सुरुवात काली कोल्हापुरात झालेली आहे. किती बंदोबस्ताचा काय असला तर छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीरायांचा अपमान या महाराष्ट्रात कुणीही सहन करणार नाही आणि ते आमचे दैवत आहे. धन्यवाद सर. बघितलं की सरकारने शिवरायांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करतात त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा सर्वजण कायदा हातात घेतील आणि तशाच उत्तर देतील असा इशारा देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे. कानपाडी, नवराष्ट्र, कोल्हापूर.